नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक लक्ष्मण कोठावळे, मराठी विभाग प्रमुख श्री ढोकेश्वर कॉलेज टाकळी ढोकेश्वर. मराठी विभागाच्या वतीनं मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण द्वितीय वर्ष कला शाखेमध्ये सामान्य स्तर मराठी पेपर क्रमांक 2 या विषयाची माहिती पाहिली. त्याचबरोबर आज आपण द्वितीय वर्ष कला शाखेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विशेष स्तरावर मराठी हा विषय निवडलेला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आजचं हे व्याख्यान आहे. तेव्हा द्वितीय वर्ष कला शाखेमध्ये विशेष स्तरावर मराठी विषयाचा अभ्यासक्रम आपण पाहत असताना त्याचे अजून 2 पेपर आपल्या अभ्यासक्रमासाठी आहेत. ज्याप्रमाणे जनरल पेपरचा अभ्यास आपण FYBA आणि SYBAच्या वर्गामध्ये आपण करत आहोत, तसं विशेष स्तरावरती SYBAच्या वर्गामध्ये विशेष स्तर पेपर क्रमांक 1 आणि विशेष स्तर पेपर क्रमांक 2 या पेपरचा आपणाला अभ्यास करायचा आहे. त्यापैकी आजच्या व्याख्यानामध्ये आपण विशेष स्तर मराठी पेपर क्रमांक 1 या विषयाची माहिती पाहणार आहोत. इंग्लिशमध्ये त्याला S1 मराठी म्हणजे स्पेशल पेपर मराठी असं म्हणतात. या विषयाचं नाव आहे आधुनिक मराठी साहित्य. शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून SYBA मराठीचा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळानं नव्यानं सुरू केलेला आहे. म्हणजे सामान्य स्तर मराठी पेपर क्रमांक 2 हाही नव्यानं अभ्यासक्रम आहे. विशेष स्तर मराठी पेपर क्रमांक 1 हाही नव्यानं पेपर आहे आणि विशेष स्तर मराठी पेपर क्रमांक 2 हाही नव्यानं विषय आहे. अभ्यासक्रम नवीन आहे. गेल्या वर्षीचा अभ्यासक्रम यावर्षी SYBA मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांनी या नवीन विषयाचा अभ्यास करायचा आहे. तेव्हा या पेपरचं नाव आहे आधुनिक मराठी साहित्य. हा पेपर विशेष स्तर मराठी वर्गासाठी का ठेवण्यात आला, त्याचं प्रामुख्यानं एक उद्दिष्ट आहे की या विषयाच्या अनुषंगानं विशेष स्तरावर मराठीचा अभ्यास व्हावा. पेपरचं नाव आहे आधुनिक मराठी साहित्य. यामध्ये प्रामुख्याने आपणाला आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारातील एका पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे प्रकाश वाटा. हे आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर प्रकाश आमटे. आपल्या सगळ्यांना बाबा आमटे यांचं नाव माहीत आहे.
त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी जी सेवा केली ती अत्यंत मोलाची आहे आणि म्हणून त्यांचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटे यांनी हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचं नाव आहे प्रकाश वाटा. या पुस्तकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. परंतु या पुस्तकाचा अभ्यास करण्यापूर्वी आपणाला आत्मचरित्र म्हणजे काय हे समजावून घेणं आवश्यक आहे. आत्मचरित्र आणि चरित्र यातील फरकही आपल्याला समजावून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराची ओळख, आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराचं स्वरूप याची आपल्याला माहिती पाहिजे आहे. त्याचप्रमाणे आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराचा इतिहास, त्याची वाटचाल, त्याचबरोबर इतर साहित्य प्रकारांपेक्षा आत्मचरित्राचं वेगळेपण काय आहे त्याची माहिती पाहिजे आहे. आणि नेमलेलं जे काय आत्मचरित्र आहे प्रकाश वाटा त्याचं आकलन, आस्वादन आणि विश्लेषण पाहायचं आहे. तेव्हा हे जे काय आजचं पहिलं प्रास्ताविक व्याख्यान आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण आत्मचरित्र म्हणजे काय हे समजावून घेऊया. याची साधी सोपी व्याख्या आहे, स्वतःच्या जीवनाची कहाणी स्वतःच लिहिणं याला आत्मचरित्र असं म्हणतात. आत्मचरित्र आणि चरित्र हे दोन शब्द जवळजवळ आहे, परंतु यामध्ये फरक आहे. चरित्राची व्याख्या आणि आत्मचरित्राची व्याख्या ही वेगवेगळी आहे. स्वतःच्या जीवनाची कहाणी दुसऱ्यानं लिहिणं याला चरित्र असं म्हणतात, तर स्वतःच्या जीवनाची कहाणी स्वतःच लिहिणं याला आत्मचरित्र असं म्हणतात. मग असं हे आत्मचरित्र कोण कोण लिहू शकतो? तर हे आत्मचरित्र तसं सगळ्यांना लिहिता येतं, कारण प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य आणि त्या आयुष्यामध्ये आलेल्या घटना प्रसंगाचं वर्णन हे आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारामध्ये येतं. परंतु कोणीही लिहिलेलं स्वतःचं चरित्र, कहाणी म्हणजे आत्मचरित्र होऊ शकत नाही. दैनंदिन जीवन जगत असताना एखाद्या माणसानं काही वेगळं काम केलं असेल तर ते मात्र आत्मचरित्र होऊ शकतं. उदाहरणार्थ, आपला भारत देश पारतंत्र्यामध्ये असताना अनेक नेत्यांनी प्राणाची बाजी मारली. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 50 वर्षाची काळ्या पानाची शिक्षा झाली, जन्मठेप झाली. आणि या कारावासामध्ये त्यांनी स्वतःचं चरित्र लिहिलं. सावरकरांनी जे स्वतःचं चरित्र लिहिलं ते आत्मचरित्र आहे. म्हणून स्वतःच्या जीवनाची कहाणी स्वतः लिहिणं याला आत्मचरित्र म्हणतात. माझी जन्मठेप हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र आहे. आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराला तशी वेगवेगळी नावं आहेत, पण अर्थ एकच आहे. पहिलं नाव आहे आत्मचरित्र.
काही आत्मचरित्रकार याला आत्मवृत्तांत असं म्हणतात. म्हणजे स्वतःच्या जीवनाचा वृत्तांत कथन करणं याला आत्मवृत्तांत असं म्हणतात. काही आत्मचरित्रकार याला आत्मनिवेदन असं म्हणावं असं म्हणतात. कारण स्वतःचं जीवनाचं चरित्र सांगणं यामध्ये मी हा नायक निवेदन करत असतो. म्हणून काही आत्मचरित्रकार म्हणतात की याला आत्मनिवेदन असं म्हणतात. काही आत्मचरित्रकार असं म्हणतात की ही माझ्या जीवनाची कहाणी आहे. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी माझी कहाणी कथन करतो. कहाणी म्हणजे गोष्ट. म्हणून मी माझ्या जीवनाची कहाणी असंही नाव आत्मचरित्राला द्यावं. काही आत्मचरित्रकारांचं म्हणणं असतं की मुळात माणसाचं जीवन म्हणजे एक प्रकारची कथा आहे. स्वतःची आत्मकथा आहे. म्हणून माझ्या जीवनाची कथा असंही आत्मचरित्राला नाव द्यावं. काही जण असे म्हणतात की जीवन म्हणजे एक प्रकारची गाथाच आहे. माझ्या जीवनाची गाथा असंही आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराला नाव द्यावं. हे आहे आत्मचरित्र. त्याचबरोबर चरित्रामध्ये काय फरक आहे? तर स्वतःच्या जीवनाची कहाणी दुसऱ्यानं लिहिणं याला चरित्र असं म्हणतात. या चरित्र आणि आत्मचरित्र या वाङ्मयाचा आपण अभ्यास केला तर मध्ययुगीन कालखंडामध्ये विशेषतः 12व्या शतकामध्ये 11व्या शतकामध्ये संत नामदेव महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्यांनीही स्वतःचं आत्मचरित्र आपल्या अभंग रूपानं लिहिलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे सहसांगाती आणि नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अशा प्रकारचं महान कार्य संत नामदेव महाराजांनी केलेलं आहे. त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे आपल्या आत्मचरित्रामध्ये? एका अभंगामध्ये त्यांचं वर्णन आलेलं आहे की माझे जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणे लिहिले त्याची खून सारू ऐका. माझी जन्म कथा, माझी जन्म कुंडली कोणी सांगितली मला? तर पंढरपूर या ठिकाणी बाबाजी नामक ब्राह्मण राहत होते. त्यांनी मला माझ्या जन्माची कथा सांगितली. काय कथा सांगितली? माझे जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणे लिहिले त्याची खून सारू ऐका. विश्वासपूर्वक माझे जन्मपत्र बाबाजी ब्राह्मणे लिहिले त्याची खून सारू ऐका. अधिक 92 गणित 1100 ते उगवता आदित्य रोहिणीशी शुक्ल एकादशी कार्तिकी रविवार प्रसवली माता तेव्हा जिव्हेवरी लिहिले देवे शतकोटी अभंग करील प्रतिज्ञा 80 वर्ष आयुष्य पत्रिकाप्रमाणे नामसंकीर्तन नामया वृद्धी. हा संत नामदेव महाराजांचा आत्मचरित्रात्मक अभंग आहे. त्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की पंढरपुरामध्ये बाबाजी नावाचे ब्राह्मण राहत होते. त्यांनी जी कुंडली सांगितली त्याच्यावरून मी माझ्या जन्माची कहाणी सांगतो की माझा जन्म कार्तिक महिन्यामध्ये झालेला आहे. त्यावेळेस शुक्ल एकादशी होती आणि वार रविवार होता. इंग्रजी महिन्याप्रमाणे ती तारीख 26 ऑक्टोबर 1270 अशी येते. संत नामदेव महाराजांच्या आईचं नाव गोनाई आणि वडिलांचं नाव दामाजी पंत. गोनाईच्या उदरी माझा जन्म झाला आणि मला 80 वर्षाचं आयुष्य लाभेल अशा प्रकारचं भविष्यवाणी त्या कुंडलिनीमध्ये सांगितलं होतं. आणि या 80 वर्षामध्ये
मी भगवंताची भक्ती करेल, नामसंकीर्तन करेल, अशी ती कुंडली सांगितली होती. आणि हे जे संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंग रूपामध्ये स्वतःच सांगितलं, याला आत्मचरित्र असं म्हणतात. हे झालं आत्मचरित्र. चरित्र म्हणजे काय? की स्वतःच्या जीवनाची कहाणी दुसऱ्याने लिहिलं. संत नामदेव महाराजांच्या अगोदर, वारकरी संप्रदायाच्या अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये गुजरात राज्यातून चक्रधर स्वामी नावाचे मानव पंथाचे एक योगी आपल्या महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी अनेक आठवणी भ्रमंती करत 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 आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगितल्या. आणि म्हणून त्या कोणत्या कोणत्या आठवणी सांगितल्या, कोणत्या कोणत्या कथा सांगितल्या, त्याचं संकलन चक्रधर स्वामींचे शिष्य माहीमभट्ट होते त्यांनी केलं. आणि चक्रधर स्वामींचे चरित्र सांगणारा ग्रंथ लिहिला, त्याचं नाव लीळाचरित्र. यामध्ये चक्रधर स्वामींचे चरित्र सांगितलं आहे. म्हणजे चक्रधर स्वामींचे चरित्र माहीमभट्टांनी लिहिलं, याला चरित्र असं म्हणतात. जसं संत नामदेव महाराजांनी आत्मचरित्र लिहिलं, तशाच प्रमाणे संत नामदेव महाराज हे संत मालिकेतील चरित्रकार आहेत. कारण त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र लिहिलेलं आहे अभंग रूपाने. त्यांच्या अभंग गाथेमध्ये 3 प्रकरणं आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र सांगणारी: आदी, तीर्थावळी आणि समाधी. आणि या 3 प्रकरणामध्ये संत नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र सांगितलं. म्हणजे संत नामदेव महाराज हे चरित्रकार पण आहेत आणि आत्मचरित्रकार आहेत. हे झालं प्राचीन संत साहित्यातील आत्मचरित्राची माहिती. परंतु अलीकडच्या काळात लक्ष्मीबाई टिळक यांनी जे स्मृतिचित्र आत्मचरित्र लिहिलं, हा आत्मचरित्राचा मानदंड मानला जातो. चरित्र या शब्दाचा अर्थ वर्तन असा होतो. आत्मचरित्र आणि चरित्र साकार करणारी माणसं ही समाजाच्या हितासाठी स्वतःला वाहून घेणारी असतात. दैनंदिन आयुष्यभर नुसती प्रपंच करणारी माणसं, त्यांचं चरित्र होऊ शकत नाही किंवा आत्मचरित्र होऊ शकत नाही. अगदी अलीकडच्या काळातील अण्णासाहेब हजारे यांनी सुद्धा माझं गाव माझं तीर्थ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिलं आहे. अशा प्रकारे आपण या पहिल्या व्याख्यानामध्ये विशेषतर मराठी पेपर क्रमांक 1 आधुनिक मराठी या पेपरची प्रास्ताविक माहिती पाहिली. नंतर टप्प्याटप्प्याने आपण या अभ्यासक्रमाची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.